नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण भरल्या शिरोळ्याची भाजी बनवणार आहोत किंवा त्याला कोणी दोडकंही म्हणतं। त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। सर्वप्रथम मी इथे पाव किलो शिरोळी छान धुवून घेतलेली आहे। कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, इथं मी सुकं खोबरं घेतलंय, त्याच्याऐवजी तुम्ही ओलही खोबरं घेऊ शकता। दाण्याचा कूट घेतलेला आहे। फोडणीमध्ये लागणारा आपल्याला हळद, लाल तिखट, गरम मसाला हे मी घरी बनवलेला आहे, राई, जिरं, हिंग, धने जिरेची पावडर आणि मीठ। आता आपल्याला शिरोळी असे त्याचे साली काढून घ्या, त्याच्या शिरा निघतात छान। धुवून घेतलेलेच आहेत, ते छान शिरा काढून घ्या। ह्या शिरांची ही खूप चटणी छान होते, ते नाही टाकून दिले तरी चालतील। आता मी तुम्हाला कट करून दाखवते। आता शिरोळ्याच्या शिरा काढून झाल्यात। तुम्हाला किती साईजचे हवेत त्या साईजचे तुम्ही असे कट करून घ्या। हे असे कट केल्यावर थोडासा वांग्याला जसं आपण भरायला हे करतो अशा पद्धतीचं हे करून घ्या, म्हणजे याच्यात मसाला तुम्हाला भरता येईल। आता शिरोळी भरण्यासाठी आपण मसाला तयार करूया। दाण्याचा कूट घ्या, खोबरं घातलं, कोथिंबीर मी बारीक धुवून बारीक कापून घेतली। आता आपण याच्यात मसाले घालूया। 1 चमचा लाल तिखट आहे, तुम्हाला खूप तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून घालू शकता। हा घरी केलेला मी गरम मसाला आहे, तो अर्धा चमचा घेतलेला आहे। अर्धा चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घाला। मसाला आपण छान असा कालून घेऊया। तुम्हाला खूप कोरडा वाटला तर किंचित पाणी घातलं तरीही चालेल, खूप ओला नाही करायचा। झटपट होणारी आणि खायला खूप छान लागणारी अशी भाजी आहे। असं छान याच्यात असं भरून घ्या। आता आपण सगळे शिरोळ्याचे काप भरून घेऊया। 10 मिनिटात आपली भाजी तयार होते। आपण पॅन गरम करायला ठेवला होता, त्याच्यामध्ये तेल घातले 2 चमचे। आता आपण फोडणी करूया। हे पहा, असे छान हे भरलेले आहेत। आपलं तेल गरम झालंय का पाहूया। हे पहा, आपलं तेल छान गरम झालेलं आहे। अर्धा चमचा राई घाला, जिरं घाला, हिंग घाला, थोडासा कढीपत्ता घाला। काही आपल्याला भरलेले काप त्याच्यात घालूया। एकदा छान असे ढवळा। 10 मिनिटांमध्ये आपली भाजी छान तयार होते। पहा, असे छान परतून घ्या। आता आपण हा राहिलेला मसालाही घालूया। पाणी खूप घालायचं नाही, कारण शिरोळ्याला स्वतःचं पाणी सुटत असतं। तुम्हाला जर रस ठेवायचा असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता, नाहीतर पाणी घालण्याची गरज नाही। आपण 10 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। तर आता 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। आपली दोडक्याची भाजी शिजली का बघूया। वा, काय छान कलर आलाय, पहा, मस्त शिजलेली आहे। आता वरतून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया।
माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.